ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नाशिक जिल्ह्यामधलं माणिकराव कोकाटे म्हटल्यानंतर भुजबळ साहेबांनंतर एक मोठं नेतृत्व होतं व सहकार क्षेत्रातसुद्धा यांचं मोठं असं काम आहे. परंतु काही गोष्टी त्यांच्या काही कायद्यात अडकल्या व त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दोनदा ते शेतकऱ्याच्या बाबतीत बोलले परंतु वाचले, परंतु भाजपच्या विरोधात बोलले आणि त्यांचा गेम झाला. नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात ते बोलले की पक्ष फोडण्याचा काम हा भाजप पक्ष करतो व तोच शब्द त्यांना नडला. काय वाटतं आपल्याला? साहेब जे बोलले ते काही चुकीचं नाही. आजही बी महाराष्ट्रामध्ये भाजप आल्यानंतर काँग्रेस पक्ष दुबळा झाला, म्हणजे संपल्यात जमा आहे, शिवसेना संपली आणि राष्ट्रवादीसुद्धा खिंडार पडलं. साहेब बोलले ते चुकीचं नाही, पण असं आहे आज खरं बोललेलं चालत नाही. त्याच्यामुळे साहेबांना या अडचणीला तोंड द्यावं लागू राहिलं. नाही, विषय एकच आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत ते बोलताना ते एकदम असे बिनधास्तपणे बोलता. शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा ते मध्यंतरी बोलले होते. बोलता बोलता बऱ्याच त्यांच्यावर प्रतिक्रिया झाल्या, परंतु त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. त्यांना मंत्रिपद दुसरं खातं देण्यात आलं कृषी खात्याच्या ऐवजी. परंतु भाजपच्या विरोधात ते बोलले. नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मी एका मीडिया चॅनलवर ती मुलाखत म्हणजे भाषण बघितलं की भाजप हा पक्ष फोडण्यातच म्हणजे काम करतोय व त्यामुळंच त्यांचा गेम झाला आहे का? नाही, मग बरोबर आहे ना, भाजप हा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम करतो. साहेब बोलले ते बरोबर आहे आणि त्यामुळंच सगळा त्रास हा तोच आहे. बाकी आणि इतर भरपूर घोटाळे आज जर पाहिलं तर कुठला मंत्री सापडणार नाही असं का ज्याचं काहीच नाही आहे. आता भरपूर घोटाळे आपण नावं सांगत पहिलं ती यादी वाचावं लागेल ती. बरोबर आहे. आत्तापर्यंत ज्यांनी म्हणजे भरपूर काही म्हणजे आपण म्हणतो ना काळा पैसा, भुजबळ साहेबांनासुद्धा ते मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत त्यांना जेलमध्ये जावं लागलं. असे भरपूर काही नेते. त्यानंतर धनंजय मुंडेंचं पण ते JCB हार्वेस्टर वगैरे ते प्रकरण बाहेर आलं होतं. त्यानंतर पार्थ पवारचा जर विषय बघितला तर 99% ज्याचं आहे त्याच्यावर कारवाई नाही आहे व बाकीच्या लोकांवर कारवाई आहे. अजितदादा पवारचा 70,000 कोटीचा घोटाळा असून त्यांच्यावर पण कारवाई नाही आहे. परंतु कायदा हा सर्वांना सारखा आहे. भाजपचं तर कौतुक करायला पाहिजे गृहमंत्र्याचं का त्यांनी कारवाईला सुरुवात केली, परंतु कायदा हा सर्वांना सारखा आहे. बाकीच्यांवर कारवाई का होत नाही? जो बीजेपीत गेला त्याच्यावर कारवाई नाही, जो बीजेपीच्या विरोधात बोलला त्याच्यावर कारवाई होणार. तुम्ही अशोक चव्हाण घ्या, त्याच्यानंतर आज म्हणजे त्यांच्याकडे जो जाईल त्याचा भुजबळ साहेब असो, भुजबळ साहेबांनी BJPशी सलगी केली, भुजबळ साहेबांचा परत काही विषय नाही. तुम्ही कोणताही हे घ्या की जे ये आज म्हणजे BJPने फक्त जे त्यांच्या विरोधातले ते फक्त आपल्याकडे येतील कसे काय. BJP ओरिजिनल BJP नाहीच आहे. जे आहे ते सगळे बाहेरचे आलेले उपरे उमेदवार आहे, आयात केलेले हे त्यांच्या. माणिकराव कोकाटेंपेक्षा आदर्श जे घोटाळा होता तो त्याच्यापेक्षा मोठा होता. परंतु या अशोक चव्हाणवर कुठल्याही प्रकारची कारवाई म्हणजे ठोस अशी झाली नाही. पण माणिकराव कोकाटेवर झाली काय हरकत नाही, परंतु भाजप विरोधात बोलले ते की भाजप पक्ष फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे काम करतो, लगेच कारवाई. भाजपच्या विरोधात बोलणारा एकमेव नेता आहे ना कोकाटे साहेब, हा एकमेव माणूस आहे. मंत्री माजी मंत्री दिवंगत मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कालखंडामध्ये हा खटला दाखल झाला होता का? हो, त्यांच्या कालखंडातच झालेलं आहे. आणि वकील डेगुळेची साहेबांचे आता जे विरोधक वकील आहे ना ते हो डेगुळेची हो. म्हणजे हे फक्त आहे ना षडयंत्र आहे. हे फक्त कायसाठी आमच्या साहेबांचं. मी आजही ते दोघं पण ही जी कृती करायची होती कारवाई समजा या खटल्याची, तर याच्या अगोदर या कारवाईला पूरक वातावरण नव्हतं. आता अनुकूल वातावरण झालेलं आहे म्हणून भाजप विरोधात बोलले, म्हणून त्यांचा गेम झाला. ह्या चिकोळात ज्यावेळेस आमदार दिघोळ्या टायमाला विरुद्ध उभे राहिले, आमदार निवडून आले, त्यावेळेस निवडून आले त्यावेळेस आमदार निवडून आले, कोकाटे साहेब निवडून आले. त्याचा वचपा काढण्यासाठी हे नाटक उभं करून त्यांना हे खाली करण्याचं काम दिघोळे साहेबांनीच केलेलं आहे. बाबा तो विषय नाही, त्यांच्यावर कारवाई झाली ठीक आहे. ती जर चुकी असेल तर त्यांना कायदे असेल ते कायद्याची तरतूद आहे. परंतु आत्तापर्यंत भरपूर लोकांनी, अजितदादांनी पण 70,000चा घोटाळा केला किंवा भरपूर लोक त्याच्यात भुजबळ साहेबांना आणि कोकाटे साहेबांनाच आत्तापर्यंत कारवाई झाली, बाकीचे बाहेर का? हो, असे तर लय घोटाळे झालेले. घोटाळा केलेला जर BJPत गेला तर मोदी वॉशिंग पावडरने धुतला जातो
आणि म्हणजे तुम्ही बघा ना, ज्याच्या विरोधात जर कुठेही जर कारवाई होत असेल आणि तो जर BJPत गेला, भाजपमध्ये जर गेला, तर त्याच्यावर कारवाई बंद. असे तुम्ही कित्येक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जर वॉशिंग पावडर मोदी वॉशिंग पावडर निर्माण, कारण तिथं आहेच ना. कारण तुम्ही बघा आता BJPचं हे तोडाफोड आणि राज्य करा, ही जी इंग्रजांची साम दाम दंड भेद फडणवीस तर म्हणतायच ना. हे सिन्नर तालुक्यातच नाही आहे, तर तुम्ही शेजारचे गेले तर दिंडोर तालुक्यात सुनीता चारोस्कर नरहर झिरवाळ यांच्या विरोधातले उमेदवार तिकडून शिवसेनेतून इकडं आयात केल्या. इकडं तुम्ही सुहास कांद्यांच्या मतदारसंघात बघा, इकडं भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात बघा. म्हणजे जे विरोधात आहे त्यांच्या विरोधात फक्त ते आपल्या का तोडाफोडा राज्य करा हीच. भुजबळ साहेबांना पण जेलवारी झालेली ना. नाही, भुजबळ साहेबांना जेलवारी झाली, हे राजकीय याच्यातूनच झाली ना. पण यांचा बाकीचे काय धुतल्या तांदळाचे का बा असं? आता हे बघा, बाकीचे धुतल्या तांदळाचे का? नाही ज्यावेळेस या ना समोर या ना. नाही काय होतं, हे बघा, भाजप जो येईल, भुजबळ साहेबांना ज्या वेळेस जेलवारी झाली त्यावेळेस भुजबळ साहेब राष्ट्रवादीमध्ये होते. ज्या टायमाला BJPमध्ये गेले त्यांचं सगळं क्लिअर करून टाकलं, एकदम साफ करून टाकला हा विषय. फडणवीस म्हणायला लागले का भुजबळ साहेब आहे त्यांच्या बाबतीत मी कसं काय बोलू? आणि फडणवीस एकमेव असा माणूस आहे शेतकऱ्यांबद्दल काहीच विचार करीत नाही, काहीच बोलत नाही. त्यांना फक्त स्वतःचं पाहिजे, शेतकरी मिळाला पाहिजे. आणि व्यापारी वर्गातले जे समजा आपण म्हणतो मका विकतो, कांदे विकतो, व्यापारी मोठे झाले पाहिजे, त्यांच्याकडून त्यांना काहीतरी भेटतं म्हणून ते असं करतात. 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतं. 2 मिनिटं बाबा, 2 मिनिटं. काय नाव आपलं? संपत खोळे. कोकाटे साहेबांचं सहकार क्षेत्रात खरोखरच खूप कौतुकास्पद काम आहे. कायद्यात ते जर अडकले असेल तर कारवाई हा प्रत्येकाला कायदा सारखा आहे. परंतु सगळे धुतल्या तांदळाचे नाही. आदर्श घोटाळा एवढा मोठा होता अशोक चव्हाणांचा. अजितदादाचा सिंचनाचा घोटाळा एवढा मोठा आहे. ती काय आपलं तिचं नाव नाही समाजसेविका दमानिया, अंजली दमानिया अजून पण लावू नये, पण त्यांच्या कुठल्या प्रकारची कारवाई नाही. त्यानंतर अजितदादा पवारचे चिरंजीव पार्थ पवार 99% भागीदारी असून त्यांच्यावर कारवाई नाही, बाकीची 1% वाले भागीदारी. मग काय वाटतं, कायदा जो भाजपच्या विरोधात ते बोलले का भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष, माणिकराव कोकाटे म्हटले, तोच शब्द त्यांना नडला का? भाजपच्या वाटेला जे लागले आत्ता त्यांच्याकडूनच हेतू पुरस्कारपणानं कारवाई केलेली. पण कारवाईचं कौतुक केलं पाहिजे का? काँग्रेसच्या काळात कुणावर कारवाई होत नव्हते. आता लालू प्रसादचा तिकडे गेम झाला, भुजबळ साहेबांचा इकडे गेम झाला, आता माणिकराव कोकाटेला सुद्धा हे होतं. पण बाकी त्यांचं काय? भाजपकडे गेले त्यांच्यावर होत नाही ना. मग अगोदरचे जे त्यांच्यावर नाही ना होत, त्यांच्यावर का होत नाही? कोकाटे साहेबांवर कारवाई झाली, आम्ही त्याचं स्वागतच करतो. काँग्रेसच्या काळात कारवाई होत नव्हत्या व आता भाजपच्या काळात कारवाई व्हायला लागल्या. परंतु भाजपच्या विरोधात बोललं त्याच्यावरच कारवाई का? कारण त्यांना आहे ना त्यांना चांगले माणसं सहन होत नाही. कोकाटे साहेब हा आदर्श माणूस. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये किती अडचणी होत्या, लोकांना पाणी नव्हतं, तो माणूस येऊन प्रत्येकाला प्रयत्न केला. कोकाटे साहेबासारखा माणूसच नाही आहे. आणि भाजपचे लोक आहे ना, यांच्याकडे गेले का हे लगेच स्वच्छ होतात. तिकडून मोदी आहेच, तो ताबडतोब साबू पाठवतो आणि लगेच वॉशिंग मशीनमध्ये लगेच शुद्ध होतात. कारण माणिकराव हे स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. हे कधीही गोरगरिबांचा विचार करणारा माणूस आहे आणि याच्यावर बुद्धी पुरस्कार हे कार्य केलेलं आहे यांनी. तर आमचा सर्व निषेध आहे तालुक्याचा, आमच्या गावचा सुद्धा. कोकाटे साहेबांचं बोलणं एकदम मनमोकळ्यापणाने एकदम बोलतात ते, हो. त्याबद्दल वाद नाही. कारण की विखे पाटील पण मागं बोलले होते का कोकाटे साहेब जे आहे ते एकदम असे त्यांच्या मनात काही राहत नाही, जे तोंडात असं ते म्हणजे ओट असते ताबडतोब बोलता. शेतकऱ्याच्या बाबतीत पण ते बोलले होते. शेतकऱ्याच्या बाबतीत ते 2दा बोलले, त्याच्यावेळेस त्यांचं खूप विवाद वाढला होता. परंतु भाजपच्या बाबतीत नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये ते बोलले की भाजप हा पक्ष फोडताच भाजपचं आयुष्य चाललं व शेतकऱ्याच्या बाबतीत बोलल्यानंतर कारवाई नाही झाली, पण भाजपच्या विरोधात बोलल्यानंतर त्यांच्या वेळेस मग आता कारवाई व्हायची. हो, कारण काय होतं, भाजपचे नाही लोक हे सूडबुद्धीचं आहे आणि फडणवीस ना ब्राह्मण आहे, हा मराठ्याला कधीच वर येऊन देणार नाही. आज खताचे भाव काय झाले आणि लोकांना कांद्याचे भाव 700 रुपये.
हा फडणवीस भामन आहे, हा फका एक नंबरचा नालायक माणूस आहे. बाबा आतापर्यंत एकच विषय, अजितदादा पवारचा पण 70,000 कोटीचा घोटाळा होता. धनंजय मुंडेने हार्वेस्टर आणि JCBचं काहीतरी प्रकरण त्याच्यात घोटाळा, सगळ्यांना माहिती, पीक विम्याचा पण. त्यानंतर अजितदादा पवारचा मुलगा पार्थ पवारचं पण काय प्रकरण ते मुंडव्याचं. त्यानंतर असे भरपूर काही लोक आहे. भुजबळ साहेबांना एकट्यालाच लगेच जेलमध्ये टाकण्यात आलं. बाकीच्यांनी काय भ्रष्टाचार किंवा संपत्ती कमवली नाही का? अहो भरपूर संपत्ती कमवली त्यांनी, पण जे स्वच्छ बोलणाऱ्या त्या माणसाला दोष देतात हे हो. आमच्या तालुक्यामधले 2 प्रकार आहे, मराठा समाज आणि वंजारी समाज. हा वंजारी समाजाने लावलेला दावा आहे. तसं पाहायला गेलं तर माणिकरावासारखा जिल्ह्यात नाही पण केंद्रामध्ये राज्यातसुद्धा असा माणूस काम करणारा नाही आहे. कारण त्यांनी एका मुलीवर ऑपरेशन केलेलं आहे. त्यांना स्वार्थ नाही आहे. हे 3 भाऊ असतानासुद्धा यांच्याकडं 2-3 एकरसुद्धा जमीन नाही आहे. आणि त्यांच्या नावावर जो ऊस गेला तो माझ्यासारखा, मी थकबाकीदार होतो म्हणून तो त्यांच्या नावावर ऊस गेला, म्हणून त्यांच्यावर ही पुढली कारवाई झाली. सदनिकाचं प्रकरण आहे, त्यांनी नाशिकमध्ये त्यांनी दिल्या तर मग आता त्या काळातला त्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्या टायमाला काळजी कारण करायला पाहिजे होतं ना. आता हे मध्येच उरकून काढलं ना, हे चुकीचं आहे. काय वाटतं काका तुम्हाला? हॅलो, माणिकराव हे आमच्या गावातील, आमच्या भागातील लाडके नेते असून त्यांनी बऱ्याच योजना या गावांसाठी केलेल्या आहेत आणि त्या योजना भरपूर अशा चांगल्या चांगल्या योजना केलेल्या आहे. परंतु मला असं म्हणायचं आहे, या माणिकराव कोकाट्यावर हा जो आळ घातला, या आळापायी इतर पुढारी करतील नाही का? या पुढाऱ्यांनी अनेक घोटाळे केलेले आहे. पवार यांनी बरेच घोटाळे केलेले आहेत आणि इतर पुढाऱ्यांनी पण बरेच घोटाळे केलेले आहेत. परंतु आणि माणिकराव कोकाटे हे थोड्याशा अडचणीत सापडल्यामुळे यांच्यावर ही कारवाई व्हायला नको आहे, अशीच माझी प्रक्रिया व्यक्त करतोय. आत्तापर्यंत भरपूर काही घोटाळे उघड झालेले आहे. अजित पवारांचा 70,000 कोटीचा घोटाळा उघड झाला आहे. त्यानंतर धनंजय मुंडेचं सुद्धा JCBचं प्रकरण वगैरे आपण बघितलं असेल. हां, ट्रॅक्टर JCB वगैरे, पण त्यांच्या हार्वेस्टर वगैरे, हां, पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. परंतु सिन्नरमध्ये नगरपंचायतमध्ये माणिकराव कोकाटे बोलले की भाजपाने आत्तापर्यंत फक्त पक्ष फोडण्याचंच काम केलं आहे व त्याच्यानुसारच त्यांच्यावर कारवाई होते का? अगदी नक्कीच खरं आहे. तरी मीडियाच्या माध्यमातून असं ऐकण्यात आलं. हो, अगदी नक्की खरंच आहे. हे करायला व्हायला नको आहे आणि माणिकराव हे सत्य आहे आणि सत्य राहावा यासाठी सरकारने ही कारवाई केलं असेल तर सगळ्यांना कायदा सारखा पाहिजे, एकालाच हे नाही केलं पाहिजे नाही का? सारखा पाहिजे, सगळ्यांना कायदा सारखा पाहिजे. सगळ्या नेत्यांनी घोटाळे केलेले, एकही नेता असा नाही का घोटाळे नाही. हे सर्व नेत्यांनी घोटाळे केलेले आहे. या घोटाळ्यातून त्यांना सद्गती मिळो. बाबा काय वाटतं तुम्हाला? हे व्हायलाच नाही पाहिजे असं, परंतु हे सूडबुद्धीचं राजकारण सूडबुद्धीमुळे केले गेलेले आहे. बाकी काही त्याच्यात दुसरा काहीच नाही. असा नेता, कोकाटे साहेबासारखा नेता आमच्या तालुक्याला लाभणं म्हणजे आमचं भाग्य आहे. बरोबर, सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांचं खूप असं मोठं योगदान आहे. बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं एक मोठं योगदान आहे. म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आपण बघतो दूध डेअरी असेल किंवा पूर्ण कायापालटच पूर्ण त्यांच्या कर्तृत्वावर झाला. नाही, त्यांच्यावर कारवाई जरी झाली पण त्यांच्यावरच काय, इतर भरपूर आहे का ज्यांनी आत्तापर्यंत बेमाप संपत्ती कमवलेली आहे, त्यांच्यावर का होत नाही? हा राजकीय सुडाचंच कारण मुख्य आहे याच्यातून. आणि आमच्या तालुक्याचं मेन भाग म्हणजे जातीय समीकरणामुळं हे उपस्थित केलं गेलेलं आहे. समोर या. जातीय समीकरणामुळे हे उपस्थित केलं गेलं, बाकी दुसरं कारण नाही. हेच तुमच्याकडे म्हणजे आहे का हे असं काही? नाही, ते दिसतं जे चित्र, जातीय तुम्ही जे म्हणता आहे का इकडे? दिसतं ते चित्र तसं दिसतं. इथं नाही आहे, इथं नाही, गावात नाही, पण बाहेरूनचं जे आहे ना, आज जे आमचे कोकाटे साहेब जे आहे आमदार, ते हे आमचं आराध्य दैवत आहे. आमच्या म्हणजे आम्ही कधी सभेला जाणार नाही, आम्ही कधी त्यांना विरोधाला जाणार नाही. पण आम्हाला जी कामं करायची, आम्ही जी मावळे ती मावळेच राहू. आम्ही गद्दार राहणार नाही. आमदार जो जिकडं जाईल तो तोच पक्ष आमचा.
आमच्या ह्या पंचकृषीचं जे आहे या चारी पाची गावांचं आमदार ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचा तो त्या गावाच्या 4 का 5 10 गावांचा हा म्हणजे बालेकिल्ला आहे. माणिकराव हा आमच्या या भागाचा कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्यावर जी कारवाई झाली त्याबद्दल काय वाटतं? त्यांच्यावर जे कारवाई जी झाली ती एकदम चुकीची झालेली आहे. कारण त्यांनी अहो प्यायला पाणी नसल, कोणाला काय नसल, कुठं लाईट नसल, तर कोणाला डीपी नसल, तर कोणाला शेतकऱ्यांना. आणि एक शेतकरी बोलतो का ते बाबा आता त्यांचे मित्र होते का काय, त्यांना हसता हसता बोलले तर त्यांनी मिळेना लगेच कुठच्या कुठं नेऊन घातलं. बाबा कोकाटे साहेब असे बोलले शेतकऱ्यांना का बा त्याच्यावर तू साखरपुडा करणार आहे का, तू काय भाकर बांधणार आहे का त्याच्यावर याची हा मी असू द्या दुनियाचा दलिंद्र हा शेतकरी दलिंद्राचे शेतकऱ्याच्या बाबतीत ते बोलले ठीक आहे, कसे बोलले काय बोलले तो विषय, पण ते वाचले. पण भाजपच्या विरोधात बोलले आणि त्यांचा गेमच झाला लगेच. भाजपच्या विरोधात आता भाजप काय, आता त्यांचा तो फडणवीस म्हणलो सगळे खेळीच खेळतोय. सगळे काय हातखंडे त्यांना सगळं माहिती. स्वागत केलं पाहिजे. काँग्रेसच्या काळात कार्य होत नव्हते, आता हे एकेकाला प्रत्येकाला आतमध्ये घातलं पाहिजे. ज्यांनी बेमाप संपत्ती कमवली आहे, ज्यांनी वेगळ्या मार्गाने पैसा कमावला आहे, ते होणारच आहे. ते आता ते होणारच आहे ना. यांना म्हणजे जर एवढे, कारण यांना सत्य कायम कटू लागतं आणि आमच्या आमदाराला का ते चालत नाही. नाही सांगूही नको, तुझं होत नाही, तू जाय तिकडं, काय तुला जिकडे जायचं तिकडे जाय. तुमच्या पंचक्रोशीत कोकाटे साहेबांवर जी कारवाई झाली, पंचक्रोशीत नेमकी आम्हाला दुःख आहे. लोकांना काय वाटतं? आम्हाला दुःख आहे, त्याचं दुःख आहे. चांगल्याला म्हणजे हिऱ्यालाच कस लावल्या जातो तो काय, ते जे आहे ना त्यांना जी कानं जी लावल्या गेली ती आता त्यांनी काय कोण नाही, प्रत्येक जण आहे, प्रत्येक कोणचा शहाणा जन्माला येले त्यांनी सगळ्या ठिकाणी अंधार आहे. सगळ्या ठिकाणी अंधार आहे ना, स्वतःच्याच पायाखाली अंधार आहे ना. जनतेला काय, जनता काय, हाय बी इकडं हाय बी इकडं सगळं चालतं. दारू भेटली तिकडं, जेवण भेटलं इकडं, असे कार्यकर्ते. बऱ्याच काळापासून कोकाटे साहेब तुमच्या सिन्नरचे आमदार आहे. मेन म्हणजे त्यांचं काम पण खूप चांगलं आहे. नाशिक जिल्ह्यात सुद्धा त्यांचं एक आत्तापर्यंत मला वाटत नाही नाशिक जिल्ह्यात एवढ्या काळ कुणी आमदार पदावर राहिला असेल. आमदार तो जो म्हणजे आमचं आराध्य दैवत नाही, आमचा हा जो भाग आहे हा फार वंचित झालेला होता. तर त्यांनी तो सजन बनवला. त्यांना किती तकलीफ झाली असेल, त्यांनी कशा त्या परवानग्या आणल्या असतील, कसं काय केलं असेल. एक काम केलं तर एक काम कुठं काहीतरी चुकीचं जोडीनाच झालं असेल कोणाकडून. लोक काही बोलत होते का जातीवादाचा काही संबंध आहे? जातीवादाचा बिलकुल काही संबंध नाही. मग संबंध कोणाचा आहे? संबंध येतो ते आता ते जे काय जातीवाद. नगरपंचायतमध्ये ते भाषणात बोलले होते की भाजप हा पक्ष फोड्यामध्येच भाजपचा आयुष्य जाते, या शब्दामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला काय? हा मग आता तोच प्रॉब्लेम म्हणायचा ना. मग हे जे झाले नाही प्रॉब्लेम हेच ना. शब्द त्यांना तीन ठिकाणी ते बोलू एकदा पहिल्यापासून असे आहे ते बोलतातच. कोणी असो, सामनी असो, येडा असो, शहाणा असो, काय पण नावास त्या माणसाला सांगाल. त्या वाटानं जर चालला तो गाडीत जरी असले तर बाकीचा हा कोण चालला हे लगेच नावास लगेच त्याला सांगतील, थांब रे गाडी उभी कर, काय म्हणतो हा, याची काय समस्या आहे का रे बाबा, तू एवढ्या लवकर का आला, कशा करता आला, एवढी विचारपूस करणारा आजपर्यंत मी आमदार पाहिला नाही, नेताही नाही. और रामदास आठवलेला आम्ही RBIची शाखा खोलली तर त्याला आम्ही 30 रुपयाची कोंबडी करून आलेले, त्याचे कार्यकर्ते मेले सगळेच मेले. आणि त्या आता बुद्ध बिहारचं काम चालू आहे, तो गेला का तिथपर्यंत का या आमदारांनी केलं म्हणून काय ते काय हां. आज 30 रुपये त्याला 300 रुपये भाड्याने रेल्वेनं आले. ते कोण आठवल्यांना आम्ही जीव खाऊ घातलेलं आहे. आमच्या इथले RBIचे जे कार्यकर्ते त्यांचे शाखाची खोललेली. काय वाटतं कोकाटे साहेबांजी तुम्ही जे बोलत होते? हां, ते कोकाटे साहेब एवढं जरी पोर आटलं तर खंबीर आहोत. आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आमचा नेता स्पष्ट वक्ता आहे आणि स्पष्टपणे बोलणारा आहे. मागही शेतकऱ्यांविषयी धचा म करून सांगितला, म्हणजे जसं पेशव्यांना धरा आणि मारा या धचा मा केला तसा गमतीनं फक्त त्यांनी असा विषय घेतला होता का उन्हाळ्यात वावरं नांगरलेले असतात, मग नांगरलेल्या वावरात ढेकळाचा पंचनामा करायचा का, असा त्यांचा अर्थ होता. मी एक शेतकरी आहे, माझ्याकडं पण शेती आहे, पण यांनी अर्थाचा गैरअर्थ करून
ते शेतकऱ्यांना म्हटले का ढेकळा शेतकऱ्याच्या बाबतीत पण त्यांचे काही काही वक्तव्य चुकले. ते बोलले का तुम्ही कर्ज काढता व कर्ज काढून साखरपुडे आणि लग्न करता. मग ते बरोबर बोलले, हे आम्ही मान्य करतो. आता आम्ही रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी. ते त्यांचं बोलणं चुकीचं नाही आहे, वास्तव आहे. ते जे बोलले का तुम्ही कर्ज काढून साखरपुडे करत्या, पण शेतकऱ्याची अवस्था आज अशी आहे तर कांद्यामध्ये पूर्ण संपलेलं आहे. आज मकाचा भाव 1500 रुपये म्हणजे 1500 रुपयामध्ये खर्च आणि ते करू शकत नाही. मग माझ्या मुलीचं लग्न आहे, मी काय करणार मला सांग. मला जर त्यांना ते चुकीचं वाटत असेल, मी एक शेतकरीचे नाही बरोबर आहे. कुठून तरी पैसे उपलब्ध करणारच ना तो माणूस. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला होता, कृषी माणिकराव साहेब कोकाटे साहेब जेव्हा कृषी मंत्री झाले, 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा 1 नंबर आला कृषी खात्याचा. आता बी त्यांनी क्रीडा खात्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्यांना असं वाटून राहिलं की ते वरचढ होतात की काय, म्हणून कोकाटे साहेबांना अन्याय आहे. सहकार क्षेत्रात कोकाटे साहेबांचं खरोखर चांगलं काम आहे. आता त्यांचं जे प्रकरण झालंय त्याचं समर्थन आपण पण करत नाही, परंतु आता समजा अजितदादा पवारचा एवढा मोठा घोटाळा होता, अशोक चव्हाणांचा आदर्शाचा ते त्यांची जे सैनिकांसाठी जे फ्लॅट होते मुंबईला त्यांनी ते घेतले, त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई काय प्रकरण तर मिटलं. अजितदादाचं काय झालं, पार्थ पवारचा तर विषय आहे तर कितीतरी 41 कोटीची जी स्टॅम्प ड्युटी त्यांनी भरली नाही, मग त्यांच्यावर कारवाई होत नाही व कायदा हा सर्वांना सारखाच आहे, त्यांच्यावरच काय म्हणजे कारवाई. आम्ही आधीच सांगितलं ना का हे आता 4 नेते कुठं आयात केले BJPने आणि त्या 4 नेत्यांच्या जोरावर जसं आपण म्हणतो ना कान भरणी, तशा कान भरणीच्या जोरावर BJPनं हे कुठंतरी पाऊल उचललेलं आहे. पण ते सक्सेस होणार नाही. आमचा तालुका त्याला बळी पडणार नाही. नगरपालिका निवडणूक जी ज्यावेळेस झाली ते सिन्नरमध्ये ते भाजपच्या विरोधात काही बोलले होते. मीडियामध्ये सुद्धा असाच विषय झाला का त्याच्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होते. ते बोलले होते की भाजप हा पक्ष फोडण्यातच भाजपचं आयुष्य चाललंय. मग ते बरोबर आहे, तोच रोष साहेबांवर त्यांनी काढलेला आहे. कारण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा सिन्नर तालुक्यात यावं लागतं केवळ कोकाटे साहेबांसाठी, म्हणजे विरोधात काम करण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना यावं लागतं, याच्यासारखं आमच्या म्हणजे त्यांचं दुर्दैव आहे. आमचा अभिमान आहे का मुख्यमंत्र्यांना इथं यावं लागतं नगरपालिकेसाठी. कुठे बघा मग साहेब काय चुकीचं बोलले त्याच्यात. काय वाटतं त्यांच्यावर जी कारवाई झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या कशामुळे झाली ही कारवाई? फक्त सूडबुद्धी. आणि साहेब हाच माणूस जर समजा BJPमध्ये अगोदर गेला असता, मागच्या वेळेस आमदार केला, तर आज ते उपमुख्यमंत्री BJP ते एकत्र सत्ता भोगताय, पण ते BJPच्या विरोधात बोलले. स्वतः जर BJP उमेदवारी केली असती तर साहेब जेव्हा BJP कडून लढले तेव्हा नाही समजलं BJPला का बा साहेब दोषी बा असं तसं. पण तुम्ही आता बघता साहेब दुसऱ्या पक्षाने म्हणूनच कारवाई करता का? इकडून आहे म्हणून तुम्हाला साहेब BJP कडून आमदारकी लढले तेव्हा नाही समजलं BJP साहेब दोषी बा. हे तर बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग का हा म्हणजे चांगलं काम करणार नेत्यावर जर अन्याय होता. वर्षापासून खटला होता हा. 30 वर्षापासून समजा 30 वर्षापासून खटला होता. मग हा अन्याय यायचे ना, चांगलं काम करण्यावरच अन्याय होतो ना. साहेब माझं मत आहे BJPचं जर 30 वर्षाचा खटला यांना उमजत नव्हता आणि शेतकऱ्यांचे 2 वर्ष लगेच थकीत होतं, त्याच्यावर लगेच जप्ती बानगडी होती, म्हणजे काय करत होती किती दिवस का नव्हतं शासन काय करत होतं? सर मी जमीन विकून कर्ज भरलेलं आहे आणि आता यांनी कर्जमाफी जाहीर केली तर त्याच्यात आहे ना अशा 5 अटी टाकल्या का त्या बहुतांशी लोकांना हेच होऊ शकत नाही. अटी शर्तीला आता बरोबर आहे. आणि आमच्या साहेबांवर फक्त सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे षडयंत्र आहे आणि ते BJPचं. अहो मुख्यमंत्री साहेबाला जर सिन्नरमध्ये यावं लागतं कोणासाठी? हे आयात करून आणलेले. आणि आम्ही आजही ठाम सांगतो आमचा सिन्नर तालुका माणिकराव कोकाटे साहेबांपाठीमागे आहे ना ठामपणे उभं आहे. कारण त्यांनी मी सांगतो मला प्यायला पाणी नव्हतं, आमच्या तिथं कसरी नाल्याला 4 बंधारे करून दिले. आज 9 किलोमीटर पाणी. तुम्ही म्हणता का जातीवाद होतोय? जातीवाद तुम्ही कधी ऐकला नव्हता सिन्नरमध्ये जातीवाद होतोय का? साहेबांकडून जातीवाद म्हणजे कामाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्यांनी कधी असा भेदभाव केला नाही. मी विकास करू राहिलो हा कोणासाठी आहे, मराठा समाजासाठी आहे का वंजारा समाज, असं कुठल्याही प्रकारचा जातीभेद त्यांनी केलेलाच नाही आहे.
मंत्री माजी मंत्री दिवंगत मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कालखंडामध्ये हा खटला दाखल झाला. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे महाराष्ट्र शासनाला पण माहिती आहे की हा माणूस कर्तव्यदक्ष माणूस होता. या माणसाला गमावून आज महाराष्ट्राने खूप मोठं नुकसान केलेलं आहे. दुसरा एक विषय दादा कोणतरी बोलले का जातीवाद आहे. जातीवाद जर असतात तर इतक्या दिवसात हे झालं असतं, परंतु जातीवाद म्हणावा का भाजप विरुद्ध बोलले म्हणून म्हणावा? जातीवाद आहेच, परंतु भाजप विरोधात बोलले हे पण कारण आहे. पण साहेब जे आज कृषी मंत्री आणि आज क्रीडा मंत्री झाले, हे दोन पदं जे साहेबांकडे मोठे आले, ह्या पदं काही विरोधकांना देखवत नाही आहे. आणि त्या दृष्टीने हे जे विरोधक आहेत सध्या बी जे पीमध्ये सामील झालेले, यांनी हे मिळून केलेलं कट कारस्थान आहे. त्यांच्यावर जो खटला चालला आहे आत्तापर्यंत साधारण किती वर्षापासून? 30 वर्ष झाले. आणि म्हणजे त्यांच्या काळातच झाला होता का? त्या कोण वकील वगैरे, त्यांची मुलगी पण वकील आहे ना दिघोळेंची? नाही, त्यांची मुलगी तर आत्ता आहे ना. दिघोळे साहेबांच्या याच्यामध्ये आम्ही तर लहानच होतो. आता माझं वय 36 वर्ष, म्हणजे मी खूपच लहान होतो. आता आमचे आजोबा पणजोबा वगैरे सांगतात आणि आता नंतर माहितीतून आम्हाला त्या गोष्टी कळल्या का दिघोळे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी ती याचिका दाखल केलेली होती 1995ला. हां, मग तेव्हापासून तो खटला चालू. आता 30 वर्ष झाली. आणि एकत्र कधी नव्हतेच का राजकारणात? नाही, नंतर आले होते राजकारणात एकत्र आले होते, परंतु जो अगोदरचा जो घोटाळा झालेला होता, ही केस त्या दिघोळे साहेब असतानाच फाईल झालेली होती. आणि या केसचे जर संदर्भ जर बघितला तर साहेबांची पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती. त्यानुसार साहेबांनी जे सदनिका वगैरे जे साहेब वगैरे ज्या केल्या होत्या त्या दृष्टीनेच केल्या होत्या. आणि त्यानंतर जो बंदूक परवाना वगैरे जो वाढला, तर साहेबांची त्यानंतर परिस्थिती ज्यानुसार चेंज होत गेली. साहेबांचं खरवट बोलणं असल्यामुळे साहेबांनी त्याप्रकारे डॉक्युमेंटवर सह्या करत गेले आणि त्या डॉक्युमेंटचा आधार घेत यांनी विरोध करण्यासाठी ही केस दर्ज केलेली होती. एक साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, ही आम्हाला कार्यकर्ते म्हणून असंच वाटतं का ही एकदम राजकीय सूडबुद्धीतून केलेली कारवाई आहे. आणि जर साहेबांवर जर कारवाई होत असेल तर बाकी जे समजा बी जे पीत भ्रष्ट नेते असेल, बी जे पीत भ्रष्ट नेते नाही का जर असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. आणि जर साहेबांवर कारवाई होत असेल तर मोठं जन आंदोलन सिन्नर तालुक्यातून उभं राहील साहेबांच्या विरोधात जर हे कारवाई झाली तर. मला एक विशेष वाटतं, मंत्र्याला अटक होते मेन म्हणजे, परंतु संगमनेरचे आमदार अमोल खताळ बोलले की 90 लाखाचा हप्ता जे गुटखा तस्करीमधून जातोय, ह्या लोकांवर कारवाई का होत नाही, हा एक प्रश्न आहे. नाही, मग आता ते मीडियानी आणि जे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी बघितलं असं, त्यांनी बघायला पाहिजेत ना. कारण त्यांना कसं माहिती आहे का, ते हप्ते त्यांच्यापर्यंत पोहोचता ना, बरोबर आहे की नाही? जे गृह खात्याशी निगडीत आहे ना, ते गृह खात्याने ते बघितलं पाहिजेत ना. आज महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागला आहे. हे आपल्याला म्हणजे हे कोणी लहान पोरं काही सांगन काही. आज 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतो तरी गृह खातं झोपलेलंच आहे. गृह खात्याला तिथं दिसत नाही. गृह खात्याला आपल्या भाजपच्या विरोधात जो बोलला तो लय टपक्यान दिसतो. गुटखा बंद असेल, गुटखा सर्रास विकते, त्याच्यावर कारवाई होत नाही, त्याच्यावर सर्रास विकते प्रत्येक गावात. ते गृहमंत्र्यांनी केलं पाहिजेत ना. ते काम कोणाचं आहे? गृहमंत्र्यांचं आहे ना. पण कायदा आपल्या पद्धतीने वापरायचा. हो, तर मग तो साम दाम दंड भेद तोच आहे ना. आणि जो गुटखा विक्री या लहान छोट्या मोठ्या टपरीवाल्यांचा काय दोष आहे? तुम्हाला जर खरंच बंद करायचं तर कंपन्या बंद करा ना. मोठे मोठे जे डीलर गुजरातवरून येतो ना, गुजरातून येतो तो बंद करा ना. ही तुम्ही छोट्या मोठ्या टपरीवाल्यांना, सामान्य हातावर पोट भरणाऱ्या लोकांना का तकलीफ देता? यांच्यावर येऊन कारवाई करणार, यांना 2 दंडे टाकणार, यांना हे करणार. त्याच्यापेक्षा तुम्ही जो गुजरातून येतो ना तोच तिकडं बंद करा. कशाला हे पण कोणी विकल? मला एक सांगा, तुम्ही एक कार्यकर्ते कोकाटे साहेबांचे एक कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर जी कारवाई आता होते त्याच्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे बघा कसं आहे, आता आम्ही कायद्याचा पहिलेच